हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. आणि आज जाणून घेऊया खूप मोठं रहस्य, जे आता आढळरावांच्या आयुष्यात आलेलं वादळ बाळजाबाईंमुळे. आता नेमकं काय रहस्य आहे, ते कुठलं वादळ बाळजाबाईंमुळे आढळरावांच्या आयुष्यात आलं, सगळं जाणून घेऊया. तर आता आपण इथे पाहतोय की कृष्णाचे दोन्ही हात पोळलेले असतात. त्यामुळे आता कृष्णाला सुचत नसतं की काय करावं, स्वयंपाक कसा बनवावा, कारण तिला काहीच काम करता येत नसतं. तिला खूपच जास्त त्रास होत असतो आणि त्यामुळे आता ती खोलीत येऊन त्या भाजलेल्या हातांकडे बघत असते. त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. दुष्यंत कृष्णाचे ते पोळलेले हात बघतो आणि लगेचच त्याला खूपच जास्त वाईट वाटतं, दुःख होतं. दुष्यंत आता एक क्रीम घेतो आणि कृष्णाच्या हातावरती ती क्रीम लावत म्हणू लागतो, कृष्णा, आय एम रिअली व्हेरी मच सॉरी. म्हणजे हे सगळं माझ्यामुळे झालं. तू माझ्यासाठी, माझा पासपोर्ट वाचवण्यासाठी एवढं केलंस, स्वतःचे हात पोळून घेतलेस आणि मी मात्र तुला नावं ठेवली, मी मात्र तुला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यावर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, असू द्या. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, हे सगळं त्या क्रूर नालायक माणसामुळे झाले. मला कळत नाही गं, एवढं कोणी कसं खालच्या पातळीला जाऊन वागू शकतं का? त्याबरोबर आता दुष्यंत म्हणत असतो, लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक वेळी त्यांनी माझ्या आईला त्रास दिला, माझ्या आईला छळलं, तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, अर्ध्या आयुष्यात तिला एकटं टाकून निघून गेले आणि आता माझ्याही बाबतीत तेच करतायत. त्यावर मग आता कृष्णा म्हणते, अर्ध्या आयुष्यात एकटं टाकून निघून गेले म्हणजे? दुष्यंत सरकार, नक्की असं थोरले सरकारांनी काय केलं आहे ते सांगा तरी मला. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा हे बघ, मला ना त्या विषयावर बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे. मला नाही गं त्या पूर्ण भूतकाळात रमायचं, नको विचारू मला. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो असं काय करायला आहे सांगा की मला. मी लग्नाची बायको आहे ना व तुमच्या, मग तुमच्याबरोबर भूतकाळात काय घडलं हे जाणून घेण्याचा मला अधिकार नाही होय? त्याबरोबर दुष्यंत आता म्हणतो, कृष्णा हे बघ. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तू मसनी आण आहे माझी. मग दुष्यंत कृष्णाला सांगायला सुरुवात करतो, कृष्णा, माझी आई माझ्या वेळी गरोदर असतानाच माझ्या बाबांनी एका माणसाचा खून केला राजकारणासाठी. म्हणजे तो माणूस त्यावेळेचा सत्ताधीश होता आणि माझ्या वडिलांना सत्तेवर यायचं होतं, म्हणून त्यांनी त्याचा खून केला आणि मग खून करून त्याला झाडांमध्ये फेकून दिला. आणि त्यांनी वरतून पैसे दाबून प्रकरण दाबण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण काही वरिष्ठ लोकांनी ते प्रकरण उघडकीस आणलं आणि माझ्या वडिलांना शिक्षा झाली आणि ते तुरुंगात गेले. माझ्या आईला ती गरोदर असल्यापासून एकटीला राहावं लागलं. त्यांना 14 वर्षाचा तुरुंगवास झाला होता. माझा जन्म झाला. हळूहळू मी मोठा होऊ लागलो. आई एकटी पडली होती, पण माझ्याकडे बघून ती पुन्हा नव्याने उभी राहत होती. मग आईने ठरवलं की आता बाबांची जागा तिने घ्यायची. मग राजकारणात उतरायचं तिने ठरवलं. राजकारणात उतरली आणि मग तिने स्वतःचं नाव कमवायला सुरुवात केली. हळूहळू एका बाजूला मी मोठा होत होतो, माझीही काळजी घेत होती, माझा सांभाळ करत होती. तिचं एकटेपण मला प्रत्येक वेळी जाणवत होतं, दिसत होतं. पण वयाने लहान असल्यामुळे मी माझ्या आईसाठी काहीच करू शकत नव्हतो. हळूहळू मी शाळेत जाऊ लागलो. शाळेत मला मुलं चिडवायची की मी एका खुनाचा मुलगा आहे, माझा बाप खुनी आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, काय? त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, बसला ना तुलाही धक्का? वाटतंय ना वाईट? मलाही असाच त्रास व्हायचा कृष्णा, त्यावेळी खूप वाईट वाटायचं. पण गप्प राहण्यावाचून तेव्हा माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता गं. त्यानंतर कृष्णा म्हणते, मग पुढं काय झालं? त्यावर दुष्यंत पुढे सांगतो, 14 वर्षांची त्यांची शिक्षा जन्मठेपेची पूर्ण झाली. त्यानंतर ते सुटून बाहेर आले. आई सत्तेवर होती ही गोष्ट त्यांना अजिबात खपली नाही. त्यांनी आईला सत्तेवरून काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण गेली 14 वर्ष जी बाई एवढ्या कसोशीने एक मूल सांभाळून, घर व्यवस्थित बघून, राजकारणसुद्धा सांभाळते, ती बाई अगदी हुशार असणार हे तिच्या वरिष्ठांनाही माहीत होतं. त्यामुळे वरिष्ठांनी आईची साथ दिली आणि आईला त्यांनी राजकारणामध्ये खंबीरपणे पाय रोवून राहायला मदत केली. बाबांनी कधी माझ्याबरोबरही प्रेमाने 4 शब्द बोलले नाही, किंबहुना मी त्यांच्या जवळ गेलोच नाही. वयाची 14 वर्ष वडिलांच्या शिवाय माझ्या आयुष्यातली उलटून गेली होती. वडिलांचं प्रेम, त्यांची माया, त्यांची आपुलकी, जिव्हाळा, वात्सल्य जे ज्या वयात मिळायला हवं ते मला कधी मिळालंच नव्हतं. त्यामुळे त्यांची किंमत माझ्या लेखीसुद्धा शून्य झाली होती.
माझ्या मनात त्यांच्याबद्दल खूप तिरस्कार निर्माण झाला होता. अर्थात ते योग्यही होतं, कारण प्रत्येक वेळी त्यांनी मला फक्त त्रास, दुःख, वेदना इतकंच दिलं होतं. त्यामुळे मग मी त्यांच्यापासून लांब राहायचं, अंतर बाळगायचं असं ठरवलं. लग्न झालेलं होतं माझ्या आईचं त्यांच्याबरोबर, तरीसुद्धा माझ्या आईबरोबर ते कधीही नवऱ्यासारखं वागले नाही. 4 शब्द तिच्याशी प्रेमाने बोलले नाही, तिला कधी मायेने जवळ केलं नाही. आपण कसे, आपलं लग्न जबरदस्तीने झालं. आपल्या लग्नाची परिस्थिती काही वेगळीच होती, पण तरीही आपण नवरा बायको आहोत. आपण कमीत कमी एकमेकांच्या सोबत असतो, एकमेकांची बाजू घेतो, एकमेकांचा विचार करतो. पण माझ्या बाबांनी माझ्या आईचा विचार कधीच केला नाही गं. माझी आई कायम एकटीच राहिली. माझ्यासाठी तिने सगळं सहन केलं. एवढा मोठा डोलारा उभा केला, एवढं मोठं राजकारण तयार केलं, गणपत काकाचं लग्न लावून दिलं. जर तिने विचार केला असता तर ती हे घर सोडून मला घेऊन कायमची तिच्या माहेरी जाऊ शकली असती. तिचं माहेर खूप श्रीमंत होतं, पण आता माझ्या वडिलांनी हे जे काही पराक्रम गाजवले त्यामुळे तिच्या माहेरच्यांनीसुद्धा तिच्याबरोबरचे संबंध तोडले. माझ्या वडिलांमुळे ती सगळीकडनं एकटी पडली. माहेर तुटलं, गावात चितू झाली, नातेवाईकांनी संबंध संपवले. आता हे सगळं जेव्हा कृष्णाला कळतं, कृष्णाला प्रश्न पडतो की खरोखर दुष्यंत सरकार जे म्हणत असतील ते खरं असेल होय? थोरले सरकारांनी खरोखर हे असलं काहीतरी केलं असेल? नाही, मला वाटायलं आहे नक्की हे समज बी खोटं आहे. या समजात बी पुन्हा एकदा बाळजाबाईंचाच काहीतरी डाव असणार आणि बाळजाबाईंनीच अढळरावासनी म्हणजेच माझ्या आबासनी ह्या समजात गोवलं असणार. नाही, काय बी झालं तरी आबांबरोबर बोलायला हवं आणि नेमकं त्या वेळी काय घडलं होतं आणि कशापायी आबा तुरुंगात गेले होते हे समज मला शोधून काढायलाच हवं. शेवटी माझ्या आबांवर पुरा विश्वास आहे. ते माझ्यापासून काय बी नाही लपवायचे आणि माझ्याशी खोटं तर ते कवा बी नाही बोलायचे. आणि सकाळच्याला बी त्यांनी मला खरं सांगितलंच की. त्यांनी मला सांगितलं की माझा भूतकाळ काळा आहे म्हणून. आता तो नेमकं काय आहे तो जाणून घेऊन दुष्यंत सरकारसने सांगण्याची वेळ आली आहे. मग रात्रीचे जेवणं खावणं झाल्यावर सगळेजण झोपायला गेलेले असतात. कृष्णा अढळरावांना शोधत असते, तर तिला आता अढळराव बाहेर अंगणात एकटेच शांत ताऱ्यांकडे बघत बसलेले दिसतात. कृष्णा तिकडे येते आणि म्हणत असते, माझा बा नेहमी म्हणायचा, जो माणूस असा रात्रीच्या वेळी शांत बसून ताऱ्यांकडं आणि चंद्राकडं बघत असतो का नाही आबा, त्या माणसानं आयुष्यात लई मोठं वादळ त्याच्या आतमध्ये पचवलेलं असतं. बरोबर ना? त्याबरोबर आता लगेचच अढळराव म्हणतात, होय, अगदी बरोबर शिकवलंय तुझ्या बानं तुला. पर तू आता इथं एवढ्या रात्रीची काय करायलास? झोपायचं नाही व्हय तुला? सकाळी लवकर उठायचं आहे की. त्यावर कृष्णा म्हणते, आबा मला तुमच्याबद्दल समज जाणून घ्यायचं आहे. अढळराव म्हणतात, कृष्णे मी म्हणलं ना मग तुला, तो विषय आता पुण्यांदी नको पोरी. त्यावर कृष्णा म्हणते, नाही आबा, मला जाणून घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे, कारण दुष्यंत सरकारांच्या मनात तुमच्याबद्दल लई चुकीची इमेज तयार आहे. त्यावर अढळराव म्हणतात, ठाव आहे मला. मग कृष्णा सांगू लागते की त्यासनी असं वाटायलं आहे की तुम्ही एका राजकारण्याचा खून केला आणि मग तुम्ही ते समजा दाबण्याचा प्रयत्न केला. मग तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी हे सगळं दाबू दिलं नाही, मग ते सगळं बाहेर आलं, तुम्हासनी अटक झाली. त्यानंतर 14 वर्षांनी तुम्ही बाहेर आला, तोवर बाळजाबाई सत्तेवर होत्या. तुम्ही बाळजाबाईंना त्रास दिला, त्यांच्याशी वंगाळ वागला. दुष्यंत सरकारांना तुमच्यामुळे शाळेत पोरं चिडवायची. बाळजाबाईंबरोबर त्यांच्या नातेवाईकांनी, माहेरकडच्यांनी, समध्यांनी संबंध तोडले. हे सगळं त्यांच्या मनात आहे आणि त्यामुळं ते असं वागतात. हे समज खरं आहे वय? त्यावर अढळराव म्हणतात, एकदा जाऊन त्या बाळजाबाईला, तुझ्या त्या सासूला आणि त्या दुष्यंतला हे विचार की त्या बाळजाचं माहेरचं आडनाव काय आहे. त्याबरोबर कृष्णा म्हणते, म्हणजे मला समजलं नाही थोरले सरकार तुम्हासनी काय म्हणायचं आहे ते. त्यावर अढळराव म्हणतात, कृष्णे जाऊ दे की पोरी, नग तो विषय. कृष्णा म्हणते, आबा तुम्हासनी माझी आण आहे, सांगा मला समज सत्य. मग आता अढळराव कृष्णाला सांगतो की बाळजा, तुला विश्वास बसणार नसला तरी बी एक वेश्या होती. त्यावर कृष्णा म्हणते, काय? त्यावर अढळराव म्हणतात, होय, आणि दुष्यंत सांगायला नव्हतं तुला की म्या तिच्याशी लगीन केलं आणि म्या तिचं आयुष्य बर्बाद केलं? तर नाही, तिनं माझ्याशी लगीन केलं आणि माझं आयुष्य बर्बाद झालं. राजकारणी होतो मी, तवा सत्तेवर होतं, मला नाच गाण्याचा लई शौक होता. म्या नेहमी फडात जायचो. त्या फडात ही मुख्य नाचणारी नव्हती. रोज मी हिच्यावर दौलत जादा करायचो. माझ्या पिरमात पडण्याचं हिनं नाटक केलं आणि माझ्याबरोबर लगीन करून आमच्या घरला आली तेव्हा लई साळसूतपणाचं नाटक केलं. माझ्याबरोबर लई चांगली राहिली. काही दिवसानं तिला दिस गेलं. दुष्यंतचा जन्म होण्या अगोदरच म्या तिला एका
परपुरुषाबरोबर पाहिली तेव्हा ती 3च महिन्याची पोटुशी होती. म्या तिला त्या माणसाबरोबर पाहिली आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. म्या ताबडतोब त्याचा खून केला आणि म्या त्याला फेकून दिला. म्या कुणापासून बी काय बी लपविण्याचा प्रयत्न केला नाही. तिची आबरू जाऊ नये नवं म्हणून तिनं स्वतःहूनच पोलिसांना बोलवलं आणि पोलिसांनी सांगितलं की म्या त्या माणसाचा खून खुर्चीसाठी केला आणि दुष्यंतच्या मनात बी तिनं माझ्याबद्दल विष कालवायला सुरुवात केली. दुष्यंतचा जन्म झाला तेव्हा मी तुरुंगातच होतो आणि त्यामुळं त्याचा माझा संबंध आलाच नाही. तो 14 वर्षांचा झाला तेव्हा मी सुटून बाहेर आलो. पर तोपर्यंत ह्या बाळजानं माझ्या लेकाच्या मनावर पूर्णपणे राज्य करायला सुरुवात केली होती. त्याचं मन तिनं काबीज केलं होतं आणि त्यामुळं मी जेव्हा सुटून आलो त्याच्याजवळ तेव्हा तो मला त्याचा बा म्हणून मानायला तयारच नव्हता. फक्त जन्म दिला आहे म्हणून मी त्याचा बा झालो. त्यामुळं मग मी विचार केला की आत्ता माझ्या हातातनं सगळं काही निष्ठून गेलं म्हणून मग ह्या घरात निमूटपणी गप्पपणी मी राहायला लागलो. त्यावर आता हे सगळं ऐकून कृष्णाच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात आणि आता कृष्णा ही आढळरावांना म्हणत असते, थोरले सरकार, तुमच्या बाबतीत बाळजाबाईंनी जे काही केलं आहे का नाही त्यासाठी मी त्यासनी कवा बी नाही सोडणार. मी त्यासनी त्यांच्या पापाचं फळ देणार. त्यावर आढळराव म्हणत असतात, सुनबाई, ते तर तुम्ही करालच याच्या आम्हासनी पुरी खात्री आहेच. पर त्याहीपेक्षा आम्ही तुमच्याकडं एक वेगळं मागणं मागायलो. ते म्हणजे आमच्या लेकाला आयुष्यभर सुखात ठेवा. त्याच्या त्या आईच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात आमचं पोरगा अडकून गेलं हो पार. त्याला त्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यातनं बाहेर काढा आणि त्याला खरं जे रूप आहे तिचं ते दाखवा. एकदा का त्याला त्याचं खरं रूप कळलं का नाही तिचं की त्यानंतर मग बघा माझा योग येईल आणि मला घट्ट मिठी मारून बा अशी एकदा तरी मन भरून हाक मार. माझी फक्त एवढीच इच्छा आहे, मरताना का होईना पर एकदा तरी माझ्या लेकानं येऊन मला तोंड भरून बा अशी हाक मारावी. बास. आज पावतर जन्माला आल्यापासून उभ्या आयुष्यात मी त्याच्या तोंडून ही हाक ऐकली नाही. एकुलता एक लेक आहे मला, पर त्याचं सुख नाही. त्याबरोबर मग कृष्णा म्हणत असते, तुम्ही काय काळजी करू नका आबा, मी आहे ना व. म्या दुष्यंत सरकारासनी पुण्यांदा तुमच्याजवळ घेऊन येईन आणि तुम्हा दोघांमध्ये एकी बी घडवून आणेन. ह्या कृष्णाचा तुमच्या लेकीचा सबूत आहे तुम्हासनी. बाळजाबाई असतील माफ हुशार, म्या त्यांच्या इतक्या आतळल्या गाठीची पाताळयंत्री बाई नक्कीच नाही. पर शेवटी बालेकाचं रक्ताचं नातं आहे ते इतक्या सहजासहजी कुणी बी प्रयत्न केला म्हणून तुटायचं नाही. आता पावतर तुमच्या नात्याला योग्य ते वळण योग्य ती दिशा मिळाली नव्हती म्हणून तुमचं नातं हे असं आहे. पर आता बघा म्या तुमच्या नात्याला योग्य त्या वळणावर घेऊन जाणार आणि तुम्हासनी दुष्यंत सरकारांच्या सोबत आणणार. माझा सबूत आहे आणि म्या माझं सबूत नक्की पाळणार. बघा तुम्ही काळजी करू नका बा, हे माझं वचन आहे तुम्हासनी. हे नवीन वर्ष सुरू होण्याच्या अगोदर दुष्यंत सरकार तुम्हासनी मिठी मारणार आणि बा अशी हाक मारणार म्हणजे नक्की बघाल तुम्ही. मग कृष्णा आता विचार करू लागते की काय करू, दुष्यंतला कसं म्हणू. इतक्यात दुष्यंत घरी आलेला असतो. दुष्यंत कृष्णाला विचारतो, काय गं कुठल्या विचारात रमलीस. त्यावर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, मला वाटत नाही थोरले सरकारांनी तुमचा पासपोर्ट जाळला असेल. दुष्यंत म्हणतो, कृष्णा नको ना पुन्हा तोच विषय, का उगाच तू पुन्हा तोच विषय काढतेस आणि का उगाच मलाही टेन्शन देतेस आणि स्वतःही घेतेस. कृष्णा म्हणत असते, मी टेन्शन द्यायलोय बी नाही आणि घेत बी नाही. म्या फक्त एवढंच म्हणायलोय की ते तुमचे बा आहेत आणि कुठलाच बा कधी बी आपल्या लेकराच्या स्वप्नांच्या आड येत नाही आणि थोरले सरकार तर त्या बाकीच्या बापांपैकी नक्कीच नाहीत जे आपल्या लेकरांची स्वप्न मोडताना बघतात. उलट थोरले सरकारसनी तर कायम तुम्हासनी मोहरं जाताना बघायचं आहे, चार चौघात तुमची मान उंच होताना बघायची. तुम्हासनी ठाव आहे त्या दिसाला तुम्ही ठामपणे माझी बाजू घेतलीत, मला साथ दिलीत, तेव्हा थोरले सरकारासनी मनापासून लई म्हणजे लई आनंद झाला होता. मला सांगा, जर त्यांच्या मनात तुमच्यासाठी काहीच नसतं तर त्यासनी कशापायी आनंद झाला असता. तुम्हासनी ठाव आहे त्या दिसाला ते समध्या लोकांसनी सांगत होते की माझा पोरगा आहे जो त्याच्या बायकोच्या पाठीशी असा खंबीरपणे उभा राहिला आहे. हे रांगडे पाटलांच्या घराण्याचे संस्कार आहेत. मग एवढं समजा असताना आढळराव म्हणजेच थोरले सरकार वाईट वागतील बाळजाबाईंबरोबर असं काऊन वाटतंय तुम्हाला. आणि दुष्यंत सरकार तसं बी टाळी कधीच एका हातानं वाजत नाही, त्यासाठी 2 हात हे कायम लावावेच लागतात. नाही मला मान्य आहे तुम्हासनी हे समजा नाही पटणार, तुम्हासनी हेच वाटेल की तुमची माय बरोबर होती आणि खरोखर ही लई चांगली गोष्ट आहे की तुमच्या आईवर एवढा विश्वास आहे.
पर मी खरं सांगतो, मला वाटत नाही थोरले सरकार तुम्हासनी वाटायल्यात तेवढे वाईट आहेत. त्यामुळं आजपासून तुम्ही थोरले सरकारांबरोबर चांगलं वागायचं आणि चांगलं बोलायचं. दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा अगं तू हे काय बोलतेस, हे बघ हे सगळं मला शक्य नाही आहे, मला नाही जमणार हे सगळं. त्यावर कृष्णा म्हणते, थोरले सरकार तुम्ही असं समजा की ह्यो माझा हट्ट आहे, ही माझी जीत आहे असं समजा आणि तुम्ही थोरले सरकारांबरोबर चांगलं बोला. दुष्यंत म्हणतो, मला नाही जमणार. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार माझे हे हात तुमच्या त्या पासपोर्टापायी जळाले भाजले म्हणून तुम्हासनी वाईट वाटायले नव्हं, तुम्हासनी मला सारी म्हणायचं होतं नव्हं, मग आता असं समजा की म्या तुम्हासनी सारीच्या बदल्यात हेच मागितलं आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा प्लीज नको ना असं काहीतरी वेड्यासारखं बोलूस. त्यावर कृष्णा म्हणत असते, मी बोललोय दुष्यंत सरकार, आता तुम्ही ठरवा तुम्हासनी काय करायचं आहे ते, माझं मन राखायचं का नाही ती तुमची मर्जी. आता खरं तर दुष्यंतला हे सगळं करायला खूपच जास्त अवघड जाणार असतं, कारण आढळरावांबरोबर गेली 25 वर्षात तो एकही शब्द बोललेला नसतो. कृष्णा मनात म्हणत असते, मला ठाव आहे दुष्यंत सरकार हे समज करणं तुम्हासनी अवघड जाईल, पण मला खात्री आहे माझं मन राखायसाठी का होईना पण तुम्ही हे नक्की करणार. मग दुष्यंत खाली येतो आणि हॉलमध्ये बसलेल्या आढळरावांना बाबा अशी हाक मारतो आणि मिठीसुद्धा मारतो. आता हे सगळं बाळजाबाई बघतात आणि बाळजाबाईंना खूपच जास्त राग येतो. बाळजाबाई आता रागानं लाल भडक झालेले असतात, तर कृष्णा त्यांच्याकडं दोघांकडं बी आनंदानं कौतिकाने बघत असते. त्याबरोबर बाळजाबाई दुष्यंतला म्हणतात, दुष्यंत अरे काय प्रकार आहे येऊ समजा, काय करायलास काय तू, तुला कळायलं नवं, अरे आजपर्यंत या माणसानं फक्त आपल्या दोघांच्या बी आयुष्यात त्रास आणि काटच पेरला आहे, तू या माणसाला कशी काय मिठी मारू शकतोस. तुझं डोकं बिकं ठिकाणावर आहे नवं, अरे यानं तुझा पासपोर्ट जाळला आणि तू यांना मिठी मारायला लागलायस होय, अरे काय खुळा झालायस की काय, तू काय कळायलं का नाही तुला. त्याबरोबर मग आता कृष्णा ही बाळजाबाईंच्या समोर येऊन उभी राहते आणि ती आता बाळजाबाईंना म्हणत असते, नाही काय आहे नवं बाळजाबाई, शेवटी बाप लेकाचं नातं आहे हो, किती बी झालं काय बी झालं तरी तुटू तर शकत नाही नवं, रक्ताचं नातं आहे त्यांचं, लांब राहत्याल अबोला धरत्याल पण शेवटी पुण्यांदी एक होत्यालच, समजलं नवं. तर इकडे आता आढळरावांना तर खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण आयुष्यात पहिल्यांदा दुष्यंतने त्यांना बाबा अशी हाक मारलेली असते. आढळराव दुष्यंतला पुन्हा एकदा म्हणतात, पुन्हा एकदा मारकी. त्याबरोबर दुष्यंत पुन्हा एकदा त्यांना बाबा अशी हाक मारतो. आढळरावांच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं, त्यांना त्यांच्या भावना शब्दातून व्यक्त करता येत नसतात, पण त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या मार्फत त्या सगळ्या भावना व्यक्त होत जात असतात आणि त्या दुष्यंतपर्यंत आणि पर्यायाने कृष्णापर्यंत सुद्धा पोहोचत असतात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.